आता वळूयात राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। जळगावमधून एक धक्कादायक बातमी येते। जळगावात केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यासह अन्य एका महिलेकडे प्रेमसंबंधांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी गोकुळ चव्हाण याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय। लाडकी बहीण योजनेचे केवायसी करायचं असल्यानं चव्हाण महिलेच्या घरी आला आणि कागदपत्र घेऊन शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय। अन्य एका महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो असं प्रेमसंबंधांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत आहे। शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पार पाडून देण्यासाठी महिलांकडे शरीर सुखाची तसेच प्रेमसंबंधांच्या मागणीच्या या प्रकारानं जळगावात खळबळ निर्माण झाली आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी महिलांकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल की जेव्हा ई-केवायसी करण्यासाठी महिला गेली तेव्हा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती। मी महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांना विनंती करते की तुम्ही ही जी जाचक अट महिलांना लादलेली आहे, कारण त्यांच्या लाभार्थीची संख्या कमी करण्यासाठी, पण हे करत असताना माझ्या महिलांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे। या आरोपींवरती कठोर कारवाई करा जेणेकरून माझ्या माता बहिणींवरती परत कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।